खरीप पीक विमा 2024 विम्याला मित्रांनो सुरुवात झालेली आहे आणि तुम्हालाही लवकरात लवकर पीक विमा भरायचा आहे, कारण पीक विम्याची अंतिम तारखे जवळ साईडला खूप प्रॉब्लेम येत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हर रोज प्राप्त होत राहतील. मित्रांनो, यंदाचा पीक विमा फक्त 1 रुपयामध्ये भरायचा आहे. याची पूर्ण प्रोसिजर A to Z प्रोसिजर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखविणार आहे. तर सर्वात प्रथम मित्रांनो, तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुक आणि आपला स्वतःचा 7/12 ऑटो लागणार आहे. ह्या 3 डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही स्वतःचा पीक विमा भरू शकतात. तर ह्यावेळेस मित्रांनो मोठे बदल करण्यात आलेले आहे. तर सर्वात प्रथम या मित्रांनो गुगल ब्राउझरवर पीक विमा 2024 असं सर्च करा. जी तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरुवातीला जी लिंक दिसेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आता तुम्हाला पीक विमा भरण्यासाठी स्वतः बी भरू शकतात आणि नियरेस्ट CSC सेंटरवर जाऊन सुद्धा भरू शकतात. तो मित्रांनो, माझी इच्छा आहे की तुम्ही स्वतः भरू नका, कारण CSC सेंटरवरच जाऊन भरा. तर आजच्या या फॉर्ममध्ये पूर्ण कसा फॉर्म भरायचा आहे, कोणते मिस्टेक करतात ते समजी माहिती जाणून घेणार आहेत. आता मित्रांनो साईड ओपन होते तवरच आपण पीक पेराबद्दल थोडीशी माहिती घेऊ. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामात 2024-25 पीक पेराबाबत सोयी घोषणा. ओके मित्रांनो, आता ही पीक विम्याच्या सोयी घोषणा जी आहे ती कसं भरायचं तुम्हाला जाणून देणार आहे. सर्वात प्रथम मित्रांनो, तुम्हाला जसं तुमच्या 7/12मध्ये आधारमध्ये आणि बँक पासबुकमध्ये नाव ॲक्युरेट लागणार आहे आणि तुम्हाला इथं तसेच नाव टाकायचं आहे जसे की तुमचं ॲक्युरेट आहे. ओके, सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला स्वतःचं नाव टाकायचं आहे, राहणार टाकायचं आहे, तालुका, जिल्हा आणि बीड ही सर्व माहिती तुम्हाला ॲक्युरेटमध्ये भरायची आहे. जर ही माहिती जर चुकली तर तुमचं काही प्रॉब्लेम येऊ शकतो, पीक विमा भेटणार नाही. ही पुन्हा पुढच्या अडचणीमुळे सध्या मित्रांनो पीक विम्याचं सोयी घोषणापत्र एक ॲक्युरेट भरा. ओके मित्रांनो, इथं गावाचे नाव तुमचे जर गावामध्ये जर 2 जागेवर जर जमीन असतील, या दोन सेपरेट गावामध्ये जर जमीन असतील तर मित्रांनो 2 गावाचे नाव टाका, गट क्रमांक टाका, जी सर्वे नंबर येतात, खाते क्रमांक टाका, क्षेत्र किती आहे, काय कोणत्या गावात काय लावणार आहे ती सुद्धा टाका आणि लागवडीची तारीख एक टाका. ओके, तुम्हाला एकाच डिक्लेरेशन फॉर्ममध्ये 2 गावाचे पीक विमा भरता येते, काय अडचण नाही. तुम्ही डायरेक्ट गावाचं नाव टाकून पीक विमा भरू शकतात. खाली मित्रांनो इथं दिनांक टाका आणि वरी इथं बघितलं तर 7/12 उतारा, ऑटो आणि बँक पासबुक ही 3 गोष्टी तुम्हाला घेऊन तुमचं पीक विमा अत्यंत सोप्या पद्धतीनं तुम्हाला भरता येणार आहे. ओके, आता मित्रांनो तुम्हाला शर्ती व अटी काय आहे मित्रांनो, तो 7/12मध्ये जसं नाव आहे तेच नाव तुम्हाला ॲक्युरेट तुमच्या आधारमध्ये पाहिजे आणि बँक पासबुकमध्ये पाहिजे. ओके, आता खाली मित्रांनो शेतकऱ्याची सही व अंगठा, इथं मोबाईल नंबर टाका आणि सही व अंगठा त्यांचं टाकून घ्या आणि हे मित्रांनो जी बी फॉर्म डिक्लेरेशन फॉर्म आहे त्याला स्कॅन करून घ्या आणि स्कॅनची साईज मित्रांनो 500 DPIच्या 500 KB आत पाहिजे. ओके, आता मित्रांनो आता इकडे बघा, आता आपल्याला 7/12 काढायचं आहे. समजा प्रथम आम्ही 7/12 कसं काढायचं तीही तुम्हाला मी थोडक्यात माहिती देतो. मित्रांनो, क्रोम ब्राउझरमध्ये डिजिटल 7/12 सर्च करा. असं काही तुम्हाला एक होमपेज ओपन होऊन दिसेल. तुमचं जर लॉगिन ID पासवर्ड नसेल तर ID पासवर्ड क्रिएट करून घ्या, कॅप्चर कोड टाकून घ्या आणि लॉगिन करून तुम्ही तुमचं डिजिटल 7/12 काढू शकतात. आता मित्रांनो इथं 2-3 ऑप्शन आहे बघा, CSC लॉगिन आणि इथं फार्मर कॉर्नर, इथं जे पहिल्या स्टेपमध्ये जो दिसतो अप्लाय फॉर, तिथे बी करू शकता, तुम्ही स्वतः भरू शकता. पण CSC सेंटरवर जाऊनच भरा, मी तुम्हाला कळून सांगतो. ओके मित्रांनो, इथं जर आता आपला स्टेट निवडायचं आहे आणि तुम्हाला इथं खरीप पीक विमा 2024 आणि वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स, तर सर्वात प्रथम तुम्हाला मित्रांनो वरचं घ्यायचं आहे, कारण ही प्रधानमंत्री फसल विमा योजनेत आपण इन्शुरन्स घेत आहे. ओके, ते निवडल्यानंतर मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर्मवर यायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म मित्रांनो इथं तुम्हाला 5-6 ऑप्शन दिसणार आहे. ॲप्लिकेशन फॉर्म, पेड ॲप्लिकेशन, अनपेड ॲप्लिकेशन ही समजा इथं ऑप्शन आहे. आपण जर पेड केलेले ऑप्शन आहे तर पेड ॲप्लिकेशनमध्ये दिसणार, अनपेडमध्ये आहे तर अनपेडमध्ये दिसणार आणि रिव्हर्टेडमध्ये ॲप्लिकेशन, म्हणजे जसं की आपण फॉर्म भरलेला आहे आणि काही दिवसांनी ते रिव्हर्ट आलं तर मग ते आपल्याला इथं दिसणार आहे. तो पीक विमा जो बी भरतो मित्रांनो CSC सेंटर, त्यांनी लक्ष द्यायचं आहे की आपले फॉर्म जी भरलेले आहे ते रिव्हर्ट आले का अप्रूव्हल झाले का रिजेक्ट झाले. ही जेव्हा तिची अंतिम तारीख होऊन जाईल तेव्हा तुम्हाला ही 3 गोष्टी लक्षात ठेवायची की रिजेक्ट आणि रिव्हर्ट आणि सक्सेस ही 3 फॉर्म आपल्याला बघायचे आहेत. आता आपले ॲप्लिकेशन फॉर्मवर या आणि आपल्याला इथं फॉर्म कसा भरायचा ती समजून सांगतो. मित्रांनो, सर्वात प्रथम मित्रांनो इथं तुम्हाला बँकचं ऑप्शन दिसत असेल तर तुम्हाला बँकेची जर माहिती भरायची असेल तर तुम्ही इथं सर्च बाय IFSC कोडने सुद्धा तुम्ही तुमचं बँकेचं डिटेल्स इथं घेऊ शकतात. म्हणजे तुमचं जर SBIची बँक असेल तर SBIचं बँकेचं IFSC कोड टाका आणि व्हेरीफाय करा. तो IFSC कोड टाकल्यानंतर तुमची बँकेचं नाव इथं येऊन जाईल, ॲड्रेस पण येऊन जाईल. ओके, आता मित्रांनो तुमचं जी बी IFSC कोड आहे ते ॲक्युरेट टाकावं लागेल. तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्हाला गुगलवर IFSC कोड भेटून जाते, काय अडचण नाही. ओके, आता ही मित्रांनो व्हेरीफाय केलं स्टेट बँक ऑफ इंडियाला. आता मित्रांनो तो अकाउंट कोणता आहे, सेव्हिंग आहे का करंट अकाउंट आहे, ही आम्हाला सर्वात प्रथम जाणून घ्यायचं आणि तिथं चूज करायचं आहे. पुन्हा अकाउंट नंबर टाकायचा आहे, कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा आणि चेक बँक डिटेल्स टू कंटिन्यू
ही करेक्ट करून पुन्हा मित्रांनो सर्च करायचं पुढं. ओके, आता पुढं कंटिन्यू केल्यानंतर मित्रांनो फार्मर डिटेल्स येणार आहे. आता इथं तुम्हाला जी बी डिटेल्स आहे मित्रांनो, नेम ॲज पर पासबुक, इथं तुम्हाला पासबुकवरचं ॲज इट इज नाव टाकायचं आहे आणि नेम ॲज पर आधार हे ॲटोमॅटिकली इथं येऊन जाईल जर पहिलं पीक विमा भरलेला असेल तर, नाहीतर मग तुम्हाला स्वतः भरावं लागेल. ओके, आता ही डिटेल्स मित्रांनो भरल्यानंतर आपल्या फक्त एक काळजी घ्यायची की आपल्या आधारमध्ये आणि बँक पासबुकमध्ये आणि 7/12मध्ये नावाचं मिस्टेक नसावी. जर मिस्टेक असेल मित्रांनो, एक अक्षरसुद्धा मिस्टेक असेल तर मित्रांनो तुमचं इथं मिसमॅच म्हणून दाखविणार आहे. ओके, आधार व्हेरीफाय करा, रिलेटिव्ह नेम टाका, मोबाईल नंबर, एज, जेंडर, कॅटेगरी, पुन्हा फार्मर कॅटेगरी आणि शेती स्मॉल आहे का लार्ज आहे का मीडियम आहे ही सुद्धा निवडण्यासाठी इथं 3 ऑप्शन दिलेले आहे. ओके, आता मित्रांनो तुम्हाला एक्झाम्पलसाठी मी इथं दाखवतो मित्रांनो, XYZ इथं कोणतंही नाव टाका आणि इथं ऑलरेडी पहिल्या आधारवरचं नाव आलेलं आहे. ओके, तर आता आपण हे नाव टाकल्यानंतर बघा, आता इथं राम आणि रामराव असं नाव टाकल्यानंतर मित्रांनो इथं व्हेरीफाय करून बघू आपण सर्वात प्रथम जर व्हेरीफाय होतंय का तुम्हाला हे सुद्धा दाखवणं खूप गरजेचं आहे. बघा मित्रांनो इथं नाव टाकलं, व्हेरीफाय केलं, इथं छोट्या अक्षरमध्ये तुम्हाला आधारच्या खाली मित्रांनो इथं UIDची जी खाली दिलेली आहे मित्रांनो आधार नंबरच्या खाली आधार बँक पासबुक मिसमॅच डिटेल्स असं म्हणून तुम्हाला लिहून येईल. ओके, ही डिटेल्स तुमची चुकीची तुम्ही इनपुट करता त्याच्यामुळे तुम्हाला इथं डिटेल्स भरता येणार नाही. आता मित्रांनो व्यवस्थित करून तुम्ही टाका. आता रेसिडेंटल ॲड्रेस म्हणजे जो शेतकरी तिथं आता राहतो कुठं ती ॲड्रेस टाकायचं आहे. ओके, त्याचं स्टेट, डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट, रेसिडेंटल विलेज, पिनकोड आणि ॲड्रेस. ओके, आणि नॉमिनी डिटेल्स पण टाकणं खूप गरजेचं आहे, ते सुद्धा तुम्ही टाकत जा नॉमिनी डिटेल्स पण. ओके, आता तुम्हाला जी ॲड्रेस जी आहे तर मित्रांनो फक्त तुम्ही आधारमध्ये जे ॲड्रेस आहे तेच ॲड्रेस तुम्हाला टाकावं लागणार आहे. शेतीचा ॲड्रेस टाकायची गरज नाही, क्रॉप डिटेल्सवरही वेगळी येते. ओके, आता 7 कंटिन्यू केल्यानंतर मित्रांनो 3rd येतं क्रॉप डिटेल्स. हे तर तुमचं जिथं शेती आहे तुमची ती डिटेल्स तुम्हाला इथं टाकावं लागणार आहे. बघा डिस्ट्रिक्ट, तालुका, इथं तालुका ते तुम्हाला निवडावं लागेल. ओके, आता मी तुम्हाला इथं सॅम्पलसाठी एक तालुका निवडून दाखवतो, एक जिल्हा. एक बघा इथं बीड जिल्हा घेतला, तालुका घेतला आणि रिव्हेन्युअल सर्कल म्हणजे तो जो कोणते तुम्ही सर्कलमध्ये येतात तो सर्कल तुम्हाला इथं निवडायचं आहे आणि तिथले पुढे ग्रामपंचायत निवडायची आणि विलेज तुमचं निवडायचं आहे. ओके, ही तिन्ही माहिती निवडल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला इथं क्रॉपिंग डिटेल्स अपलोड करायची आहे. म्हणजे मिक्स क्रॉपिंग असेल तर मिक्स क्रॉपिंगवर क्लिक करून तुम्ही मिक्स क्रॉपिंगची माहिती भरा. तुम्ही सोयाबीन किती लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सोयाबीनमध्येच तुम्ही तूर किती लावलं, मूग किती लावलं, उडीद किती लावलं ही समजा माहिती मिक्स क्रॉपिंगमध्ये असते. ओके, ती किती गुंठे तुम्ही टोटल किती गुंठे आहे त्याच्यातला किती गुंठे तुम्ही मिक्स क्रॉपिंग लावलं ही समजा तुम्हाला माहिती तर अपलोड करावं लागेल. ओके, आता सध्या तर मिक्स क्रॉपिंग नाही त्याच्यामुळं मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट मी भरून दाखवतो. आता मित्रांनो तुम्हाला इथं काय करायचं, सर्वप्रथम तुमचं जी बी जमीन आहे ती जमीन निवडायची. जसे की समजा आता तुम्हाला काय काय लावायचं, सोयाबीन लावायचं, सोयाबीनला सिलेक्ट करा, पुढं डेट टाका तुम्ही लागवड केलेली. ओके, आता इथं सेल्फ ओनरशिप तुमची स्वतःची असेल तर ओनरशिप स्वतःची, सर्वे नंबर, खाते नंबर आणि व्हेरीफाय बटनावर क्लिक करा. जसंच तुम्ही व्हेरीफाय बटन नंबरवर क्लिक करताना मित्रांनो तुम्हाला तुमचं सर्वे नंबर दिसून येते. तुम्हाला सर्वात प्रथम जी सर्वे नंबर वरचं 1 नंबरचा जी सर्वे नंबर आहे त्या सर्वे नंबरमध्ये तुम्हाला किती गुंठे जमीन आहे ती चेक करायचं आहे. पोट खराब जर जमीन असेल त्याच्यामध्ये ते उडून टाकायची आहे आणि जेवढं आपल्या लागवडीचं क्षेत्र आहे तेवढंच टाकायचं आहे आणि ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली इथं ॲड तुमचं सर्वे नंबर झालेलं दिसेल. जर 1 सर्वे नंबर असेल तर तुम्हाला 1 सर्वे नंबरचीच माहिती दिसेल. जर 2-3 सर्वे नंबर असेल तर पर सर्वेनुसार तुम्हाला ॲड करीत राहावं लागेल. ओके, आणि टोटल तुमची जमीन किती आहे तेवढंच तुम्हाला क्षेत्र भरावं लागेल. अन्यथा तुम्हाला जास्त जर क्षेत्र भरलं तर तुम्हाला पीक विमा येणार नाही, त्याच्या त्रुटीमध्ये प्रॉब्लेम येईल. ओके, आता ॲप्लिकंट डॉक्युमेंट्स. आता आपण जे डॉक्युमेंट्स आणले होते कोणते, बँक पासबुक, अपलोड लँड रेकॉर्ड आणि सेव्हिंग सर्टिफिकेट. सेव्हिंग सर्टिफिकेट. आता तुम्हाला मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला बँक पासबुक जी अपलोड करायचं आहे ती फक्त 500 KB आत तुमचं पासबुकची साईज असणं गरजेचं आहे आणि तोही क्लिअर क्वालिटीमध्ये. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला जर प्रिंटर असेल तर प्रिंटरमध्ये 100 DP आहेत, 150 DP आहेत, 200 DP पासून तुम्ही स्कॅन करून त्याची JPG to PDF असं क्रोमवर सर्च करून तुम्ही तिथं आपलं बँक पासबुकची PDF तयार करून अपलोड करू शकतात. इथं तिन्ही खाली मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथं तिन्ही डॉक्युमेंट तुमचे शो करतील. तुम्हाला बघायचं असलं तर बघू शकतात. ओके, आता ही मित्रांनो माहिती झाल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला प्रिव्हियस बटनावर क्लिक करायचं. प्रिव्हियस केल्यानंतर मित्रांनो तुमचं टोटल डिटेल्स जी आहे तुम्हाला लास्ट एक वेळेस बघायला भेटू शकते आणि त्याच्यानंतर काही त्रुटी आली तुम्हाला एडिटसुद्धा करता येणार आहे प्रिव्हियस बटनावर क्लिक केलं. जर तुम्हाला प्रिव्हियस केल्यानंतर काही शंका आली तर तुम्ही डबल एडिट करून घ्या. अन्यथा तुमची माहिती जर ॲक्युरेट असेल तर तुम्ही सेव्ह अँड कंटिन्यू बटनवर क्लिक करा. सेव्ह अँड कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो CSC जर सेंटर असेल तर त्याला ते CSCचं पासवर्ड टाकायला विचारेल, पुन्हा ट्रान्झॅक्शन पासवर्ड टाकायला विचारेल आणि तुम्हाला पेमेंट तुमच्या खात्यातून कट होणार आहे. फक्त ₹1. जर 2 सर्वे नंबर असतील तर ₹2 कटतील, 3 सर्वे नंबर असतील ₹3 कटतील. बघा मित्रांनो फक्त इतकीच प्रोसिजर आहे. ती पावती काढून सांभाळून ठेवायची आहे
आणि ती पावती काढल्यानंतर मित्रांनो काही दिवसानंतर जर आपलं शेतात नुकसान झालं तर ती पावती आम्हाला लागणार आहे आणि आपल्या खात्यामध्ये ऑटोमॅटिकली पैसे ट्रान्सफर होणार आहे. आजच्यासाठी मित्रांनो इथनंच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.